पुण्याच्या एका गर्दीच्या हॉस्पिटलमध्ये कोणीतरी जिवंत बॉम्ब ठेवतो. टायमर 7 तासांची उलटी गिनती सुरू होते. आजूबाजूला शेकडो रुग्ण, नातेवाईक, कर्मचारी त्यांच्या गावात त्यांच्या कामात, आजारात उपचार घेण्यात मग्न होते. पण त्या बॉम्ब सदृश्य वस्तूचा कुणाला पताच नव्हता आणि हे सगळं घडलं पुण्याच्या एका दाट वस्तीच्या भागात, बाजारपेठेच्या मध्यभागी. तर ही बॉम्ब सदृश्य वस्तू कोणाला दिसली, पुढे काय झाले आणि तपासातून काय समोर आलं, सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. पुण्याचा हडपसर परिसर म्हणजे शहराच्या पूर्व भागातला एक कायम गजबजलेला भाग. येथे IT पार्क आहे, बाजारपेठ आहे, निवासी वसाहती आहेत आणि दैनंदिन माणसांची सततची वर्दळ आहे. याच भागातल्या कामधेनू इस्टेटमध्ये उषा किरण हॉस्पिटल आहे. गेल्या 40 वर्षांपासून हे हॉस्पिटल या परिसरातल्या लोकांसाठी एक विश्वासाचं नाव आहे. सुपर स्पेशालिटी सुविधा असलेलं हे हॉस्पिटल म्हणजे इथल्या रहिवाशांसाठी जवळचं आणि परवडणारं ठिकाण. ICU, ऑपरेशन थिएटर, सामान्य वॉर्ड, बाह्य रुग्ण विभाग असे सगळं एका छताखाली. त्यामुळे दिवसभर इथे रुग्णालयाची आणि त्यांच्या नातेवाईकांची कायम गर्दी असते. हॉस्पिटलच्या बाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानं आहेत, लहान मोठ्या व्यावसायिकांचा परिसर आहे. हा भाग कधी शांत नसतो आणि याच गर्दीला कुणीतरी लक्ष केलं. 13 मेच्या संध्याकाळी 6:30 वाजता उषा किरण हॉस्पिटलच्या बाजूच्या बाजारपेठेतून एक माणूस काळ्या रंगाच्या ओला स्कूटरवर येतो. त्याच्या अंगात पांढरा शर्ट, काळी पॅन्ट आणि डोक्यावर पांढरी टोपी होती. तो हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून आत शिरतो. आत शिरल्यावर तो न थांबता थेट पहिल्या मजल्यावर जातो. ICU विभागाच्या बाजूला असलेल्या पुरुषांच्या स्वच्छतागृहात प्रवेश करतो. आतमध्ये बेसिनच्या खालच्या कोपऱ्यात काहीतरी ठेवतो आणि मग इतक्या सफाईने बाहेर पडतो जणू काहीतरी झालंच नाही. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या शेकडो माणसांपैकी तो एकटा होता. कुणाला काही संशय येत नाही. तो बाहेर पडतो, स्कूटरवर बसतो आणि गर्दीत मिसळून जातो. पण त्याने मागे ठेवलेली ती वस्तू मात्र त्या बंद स्वच्छतागृहात टिकटिकत राहते. अर्ध्या तासानंतर म्हणजे साधारण 7 वाजता त्याच पहिल्या मजल्यावर एक महिला सफाई कर्मचारी नेहमीप्रमाणे काम करत होती. ती स्वच्छतागृह साफ करायला आत गेली. बेसिन खालची जागा साफ करताना तिला एक वेगळीच वस्तू दिसली. ती चमकत होती. जवळून नीट पाहिलं तर त्याच्या 4 दांड्यासारख्या वस्तू जोडलेल्या होत्या. एक डिजिटल टायमर होता आणि वायर्स होत्या. त्या महिलेनं एक क्षणी वाया न घालता थेट हॉस्पिटलमध्ये प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांना हाक मारली. डॉक्टर गायकवाड लगेच धावले. स्वच्छतागृहात जाऊन त्यांनी ती वस्तू पाहिली. त्यांनी ताबडतोब ओळखलं की ही काही साधी वस्तू नाही. टायमर 7 तास 12 मिनिटाची उलटी गिनती सुरू होती. आकडे वेगाने बदलत होते. डॉक्टर विलास गायकवाड यांनी तप्तरतेनं एक रिकामं खोकं मागवलं. स्वतःच्या हाताने ते बॉम्ब सदृश्य वस्तू उचलली, खोक्यात ठेवली आणि ते खोकं घेऊन चालत राहिले. हॉस्पिटलमध्ये त्यावेळी शेकडो माणसं होती, रुग्ण होती, नातेवाईक होती, नर्स होत्या, बॉडीगार्ड होते. यापैकी कोणालाही त्या खोक्यात काय आहे हे माहिती नव्हतं. डॉक्टर गायकवाड एखाद्या खोक्यात साहित्य नेत असल्याने सामान्य माणसासारखे चालत होते. त्यांच्या चेहऱ्यावर घाई नव्हती, भीती नव्हती किंवा गडबड नव्हती. कारण त्यांनी पॅनिक होऊ दिलं असतं तर हॉस्पिटलवर एकच गोंधळ उडाला असता. ते खोकं घेऊन हॉस्पिटल समोरच्या मोकळ्या जागेत पोहोचले, खोकं खाली ठेवलं आणि मग पोलिसांना फोन केला. त्यांच्या या एका निर्णयानं त्या संध्याकाळी शेकडो जीव वाचले असते. पोलिसांना माहिती मिळाली आणि काही मिनिटातच हडपसर पोलीस ठाण्याचे पथक आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक म्हणजे BDS या घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी खोक्याची तपासणी केली. आतमध्ये जिलेटिनच्या कांड्या आणि डिजिटल टायमर स्पष्टपणे दिसत होता. संशय मिटला, हा बॉम्ब होता. BDS पक्षाने तातडीने हॉस्पिटल परिसरात रिकामा करायला सुरुवात केली. रुग्णांना, नातेवाईकांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. हॉस्पिटलच्या बाहेरची वाहतूकही वळवण्यात आली. परिसर सील करण्यात आला. त्यानंतर BDS पथकाने ती वस्तू हडपसरच्या पॅराग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या मैदानात नेली. हा प्रवास जेमतेम 1 किलोमीटरचा, पण तो 1 किलोमीटर प्रत्येकाच्या जीवाची धाकधूक वाढवणारा होता. मैदानात पोहोचल्यावर पथकाने शिताफीने तो बॉम्ब निकामी केला. पण छोटासा स्फोट झाला आणि वातावरण शांत झालं. रात्री 11 वाजता हे काम पूर्ण झालं. पुण्याच्या सुटकेचा एक मोठा श्वास घेतला. बॉम्ब रिकामी होण्याआधीच पोलिसांनी तपासाची सुरुवात हलवली होती. हॉस्पिटलचे आणि आसपासच्या भागातले CCTV फुटेज तपासण्यात आले होते. त्यातून एक महत्वाचा धागा हाती लागला. संध्याकाळी 6:30च्या सुमारास काळ्या ओला स्कूटरवर आलेला तो माणूस कॅमेरा स्पष्टपणे दिसला. पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, पांढरी टोपी. तो हॉस्पिटलमध्ये शिरतो, पहिल्या मजल्यावर जातो, टॉयलेटमध्ये प्रवेश करतो आणि काही मिनिटांनी बाहेर येऊन
निघून जातो. हा सगळा वेळ फारच कमी होता, म्हणजे ती जागा त्या आधीपासून माहिती होती असं पोलिसांना वाटतं. त्याने यासाठी आधी रेकी केली असावी असाही अंदाज आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की हा लो ग्रेड आयडी म्हणजे इम्प्रोवाइज एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस असल्याचं प्राथमिक तपासात दिसून येत आहे. BDDS पथकाने अत्यंत वेगाने आणि कौशल्याने केलेल्या कामाचं त्यांनी विशेष कौतुक केलं. स्थानिक पोलीस, पुणे शहर पोलीस, क्राईम ब्रँच आणि महाराष्ट्रात दहशत विरोधी पथक म्हणजे ATS या तिन्ही यंत्रणा मिळून सध्या तपास करत आहे. संशयित व्यक्ती कोण आहे, त्याचा हॉस्पिटलशी काय संबंध होता, यामागे बिलाचा वाद, नोकरीचा प्रश्न की दुसरं काही कारण आहे, हे पोलीस तपासात आहे. तसंच हे काम एकट्यानं केलं की त्यामागे कोणाचा हात आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पुण्यातल्या इतर प्रमुख हॉस्पिटलची सुरक्षा तपासणी तातडीने करण्यात आली. कुठेही दुसऱ्या संशयास्पद वस्तू आढळली नाही आणि या प्रकरणात दोन गोष्टी ठळकपणे दिसतात. एक म्हणजे डॉक्टर विलास गायकवाड यांचं धाडस. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ती वस्तू उचलली, हॉस्पिटलमधल्या माणसांना कसलाही सुगावा लागू दिला नाही आणि शांतपणे परिस्थिती हाताळली. दुसरी गोष्ट म्हणजे BDS पथकाची कार्यक्षमता. अत्यंत गंभीर परिस्थितीत वेगाने निर्णय घेत त्यांनी हा बॉम्ब यशस्वीपणे निकामी केला. पण या दोन्ही गोष्टींच्या पलीकडे एक प्रश्न मात्र उरतोच. हॉस्पिटल हे असं ठिकाण आहे जिथे माणूस सगळ्यात जास्त हतबल असतो, तिथे येणारा माणूस वेदनेत असतो, आशेत असतो. त्या ठिकाणाला लक्ष करण्याचा विचार मनात येणारा माणूस कोण असेल आणि त्याच्या डोक्यात नेमकं काय सुरू असेल? संशयित अजून मोकाट आहे, तपास सुरू आहे. पोलीस त्या आरोपीला पकडतील का? हे एखाद्या सामान्य मनाचे काम असेल, का की मोठा दहशतवादी कट असेल? तुम्ही तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.